नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी स्वतः घोषणा केलेली आहे 2022, 23 आणि 24 या तिन्ही वर्षांचा पीक विमा योजनेचा जो भाग केंद्र सरकारकडून मंजूर झालेला होता त्याच्या वाटपाचा आता दुसरा टप्पा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू झाला आहे। इतर राज्यांमध्ये या टप्प्याचं वाटप बऱ्याच अंशभून होऊन गेलेलं आहे। शेतकऱ्यांसाठी ही एक अतिशय मोठी दिलासा देणारी बातमी आहे। आज मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली। त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं की राज्यातील 16 जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रति हेक्टरी 26,200 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। परंतु काही तांत्रिक प्रक्रिया होत्या, त्यामध्ये बऱ्याच अडचणींना सरकारला सामोरे जाऊ लागलं आणि त्याच्यामुळेच पैसे वेळेवरती वितरित होऊ शकले नाहीत। पण आता या तांत्रिक प्रक्रिया पूर्णपणे व्यवस्थित झालेल्या आहेत। त्याच्यातल्या अडचणी सुद्धा सरकारने सोडवल्या आहेत। म्हणून आजपासून शेतकऱ्यांच्या थेट खात्यावरती ही रक्कम पाठवण्याचे आदेश आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले आहे। याचबरोबर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत पावसामुळे अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा अतिशय दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। सरकारने सांगितलं आहे की ज्याही शेतकऱ्यांना तसेच शेतकऱ्यांचं पावसामुळे नुकसान झालेलं होतं त्यांना एक विशेष मदत पॅकेज जाहीर करण्यात येईल। मुख्यमंत्री साहेब म्हणाले की हे पॅकेज नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या परिवारासाठी मोठा आधार ठरेल। तर आजपासून तुमच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात होईल। तर अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।